नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी मस्त अशी पौष्टिक रेसिपी घेऊन आलेली आहे। मुलांसाठी पौष्टिक, मोठ्यांसाठी, लहानांसाठी, सगळ्यांसाठी खूप छान अशी हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी, ती म्हणजे मेथीचा पराठा। आजकाल मेथी सगळीकडेच मिळते आणि हिवाळ्यात तर खूप छान आणि मस्त चांगल्या प्रमाणात मेथी मिळते आपल्याकडे। सो बघा, आता मी मेथीचे पराठे बनवून दाखवणार आहे तुम्हाला। अगदी सोपी रेसिपी, लहान मुलांना तर खूपच आवडते, टिफिनमध्ये पण द्यायला अति उत्तम असा पदार्थ म्हणजे मेथीचे पराठे। तर चला बघूया मेथीच्या पराठ्याची रेसिपी। इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आपल्या आवडीप्रमाणे तिखटप्रमाणे घ्यायचं, आणि 2-3 लसणाच्या कड्या घेतलेल्या आहे। ही मस्त पेस्ट मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आणि ही मी एका ताटात काढून घेणार आहे। आणि इथे आपण मेथीचं छान असं मिश्रण भिजवून घेणार आहे। बघा, मेथीचा गोळा करून घेणार आहे। इथे मी स्वच्छ मेथी धुवून कापून घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेत आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेत आहे आणि 1 वाटी अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेत आहे। तुमच्याकडे जेवढे पीठ अवेलेबल असतील, जेवढे पीठ असतील तेवढे तुम्ही इथे ॲड केले तरी चालेल। आपलं मेथीचा पराठा हा पौष्टिकच बनणार आहे। सो मेथीचं थालीपीठ नाही म्हणू शकत आपण याला, मेथीचा पराठाच म्हटलं तरी चालेल। पण सर्व प्रकारचे पीठ घेतले तर खूप छान असा पौष्टिक आपल्या नाश्त्याला पदार्थ तयार होतो। इथे मी छान असा ओवा टाकून घेणार आहे मस्त, आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तिखट आणि लसणाची पेस्ट साधी टाकलेलीच आहे आपण, तुम्हाला वाटलंच तर तुमच्या आवडीनुसार आता हळद टाकून घ्यायची आहे आणि मस्त असं तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाचं याला मोहन देऊन घ्यायचं आहे छान, म्हणजे आपले मेथीचे पराठे आणखी खूप छान असे स्वादिष्ट बनून तयार होतात। सो हे सगळं टाकून घेतलेलं आहे मी, तेल पण टाकलं आहे, मीठ टाकलं आहे आणि थोडा किंचित असं धणेपूड टाकली तरी चालेल। मी इथे थोडी धणेपूड पण टाकून घेतलेली आहे। सो हे मिश्रण असं घट्टसर असं छान आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। यात हळूहळू पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि यात आपण याचा छान असा गोळा आपण बनवून घेणार आहे। सो बघा, मुलांना तर अशा प्रकारचे पराठे खूप आवडतात। मेथी पराठा, पालक पराठा, अशा प्रकारचे पराठे मुलांना खूप आवडतात। सो तुम्ही नक्की हे पराठे बनवून बघा। संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये हे पराठे खायला खूप छान लागतात। यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवू शकता किंवा ठेचासुद्धा बनवू शकता किंवा लोणचं पोळीसुद्धा खाऊ शकता किंवा तेल टाकून नुसता पराठा आणि तेलसुद्धा खाऊ शकता। खूप छान बनून तयार होते। सो इथे मी छान असे गोळे बनवून घेत आहे आणि त्यानंतर आपण पराठे लाटून शेकून घेऊया। बघा मस्तच। आणि विशेष म्हणजे असं काही कंपल्शन नाही की हा पराठा गोलच आला पाहिजे। सो पराठा कसाही असला तरी चालेल। आणि अशाच प्रकारच्या सोपी, साध्या आणि झटपट होणाऱ्या सिंपल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येते। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। बघा अशा प्रकारे, आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण माझे नवीन व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला यायला पाहिजे। सो त्यासाठी बेल आयकन नक्की प्रेस करा। आणि बघा अशा प्रकारे मी हा पराठा शेकून घेत आहे छान मस्त असं खमंग तव्यावर थोडं तेल शिंपडून पराठा असा शेकून घ्यायचा आहे। तुम्ही फुलक्यांसारखा सुद्धा हा पराठा बनवला तरी काही हरकत नाही। मी दोन्ही साईडनी मी तव्यावर शेकणार आहे। आणि बघा अशा प्रकारे हा पराठा बनवून तयार झाला। हा पराठा सगळ्यांना आवडते, लहान मुलांना खूप आवडते। गरमागरम खूप अप्रतिम आणि टेस्टी लागतो। खूप छान अशी मेथीची टेस्ट या पराठ्यामध्ये येते। सो आणि त्यावर असा छान मस्त असा ठेचा आणि लोणचं आणि छान अशी तेलाची धार आणि खूप छान असा मस्त आपला मेथीचा पराठा बनवून तयार झालेला आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल मला ते कमेंट करायला विसरू नका। सो प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल। धन्यवाद।